नमस्कार, आपण बघतायत महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. वळूया काही महत्त्वपूर्ण बातम्यांकडे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शेअर बँकेच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्याचं एक पत्र काढलेलं आहे. यामुळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना तसेच शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे. बँकेने दिलेले शेअर कर्ज खात्यात जमा करण्यासाठी काढण्यात आलेला पत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेवर धडक मोर्चाचे निदर्शने करण्यात आले. या मागणीसह अन्य 12 मागण्या पूर्ण करण्यात याव्या. तसेच बँकेने संस्थेचे बिनचूक हिशोब करण्यासाठी सन 2006 ते 2025 पर्यंत कर्ज लेजर उपलब्ध करून संस्थेसोबत बैठक करावी अशी मागणी यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आली. ते मोर्चा नाही, बँक त्यांची आहे. आम्ही फक्त त्यांनी ज्या लोकांनी आम्हाला बसवलेलं आहे त्यांचे आम्ही कस्टोडियन म्हणून काम करत आहोत. त्यांच्यामध्ये जे आमचे वरिष्ठ नेते आणि शेतकरी बंधू आणि सेवा सहकारी संस्थाचे जे लोक आले त्यांचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यावर बँकेने पूर्ण संचालक मंडळ आज उपस्थित आहे. यासाठी उपस्थित आहे की जे लोक आले ते सर्व आम्ही जे संचालक आहोत ते आमचे सर्व आमचे घरचे परिवारचे लोक आहे. बँक त्यांची आमची नाही. त्यांना त्रास म्हणजे आम्हाला त्रास. म्हणून बँकेने जे महत्त्वाचे निर्णय आहे ते महत्त्वाचे निर्णय ज्यांच्यामध्ये काही गलतफहमी होती ते काही नाही. बँकेने निर्णय घेतले आहे आणि त्याप्रमाणे कोणतीही सहकारी संस्थेला आणि कोणतीही शेतकऱ्याला बँक कधी नुकसान होऊ देणार नाही. हे बँक त्यांची आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं निश्चितपणे बँकेचा पूर्ण संचालक मंडळ आज उपस्थित आहे आणि बँक त्यांची आहे म्हणून बँक व्यवस्थित नियमाप्रमाणे निर्णय घेणार आणि कोणती शेतकऱ्याच्या आणि संस्थाचं नुकसान होऊ देणार. गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेने आमच्या शेतकऱ्यांचे शेअर जप्त करण्यासाठी एक तुगलकी फरमान या ठिकाणी काढला होता. आमच्या शेतकऱ्यांचे शेअर बँक कर्ज खात्यामध्ये जमा करणार होती. त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा पवार बोर्डिंगपासून गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्यालयापर्यंत नेत आहोत. या ठिकाणी जवळपास 2000 लोकांचा आज सहभाग आहे. आम्ही गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह बँक ही सहकारी संस्थांना कर्ज देते आणि सहकारी संस्था शेतकऱ्यांना कर्ज देतात. आमची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांकडून बिनव्याजी कर्ज देते, परंतु बँक आमच्यावर आमचा जो कर्ज आहे त्याच्यावर व्याज लावते. आमची जे हक्काची 2% गाळा रक्कम व्यवस्थापन खर्चासाठी बँकेने द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे पंजाबराव योजनेचे 3% असे 5% रक्कम बँकेने आम्हाला द्यायला पाहिजे, परंतु ती रक्कमसुद्धा आम्हाला बँक देत नाही आणि आमच्या कर्ज खात्यामध्ये वळती करत आहे. बँकेच्या चुकीमुळे बँक आणि आमच्या सेवा सहकारी संस्था यांच्यामध्ये रेकॉर्डमध्ये तफावत निर्माण झालेली आहे आणि आमच्यावर बँकेने अन्याय केल्यामुळे आम्ही हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे. यशवंत मानकर यांची रिपोर्ट महान्यूज 7 करिता. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100.